ओके. तो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता रेडिओ ॲक्टिव्ह जे सबस्टन्सेस आहेत त्यांचे अनेक प्रकारचे यूजेस आपण बघणार आहोत. की आपण मागच बघितलं की आपला हा गैरसमज आहे की फक्त आपण अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत ते अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरू शकतो. नाही, आपण अनेक प्रकारच्या ह्या फील्डमध्ये म्हणजे सायंटिफिक रिसर्च असू द्या, मेडिसिन, ॲग्रिकल्चर किंवा इंडस्ट्री, अशा प्रकारचे अनेक फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटोप्सचा वापर मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर त्यामध्ये पहिलं बघा, इंडस्ट्रियल फील्डमध्ये हे जे इंडस्ट्री आहे त्या फील्डमध्ये इथं लिहिते मी. फर्स्ट याचा जो आपल्याला यूज होतो तो इंडस्ट्रियल फील्ड म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसचा उपयोग कशा प्रकारे करू शकतो ते बघा. तर त्यामध्ये पहिला आहे रेडिओग्राफी. रेडिओग्राफी म्हणजेच काय, आपलं उत्सर्जित करणे. So internal cracks and voids in cast iron articles and iron soldier can be detected with the help of gamma rays. So this technique is used for detecting flaws in a metal work. म्हणजे बघा कशासाठी वापरतात, यूज टू डिटेक्ट फ्लॉज इन मेटल वर्क. फ्लॉज म्हणजे काय, मेटल वर्क म्हणजे जे आपण धातूची कामे वगैरे करतो, लोखंड किंवा अनेक प्रकारचे जे धातू असतात त्यांच्यामधले जे क्रॅक किंवा त्यांच्यामध्ये त्या धातूंच्या ब्लॉकच्या आतमध्ये जर काही अडथळे असतील किंवा काही क्रॅक्स असतील, काही चुकीचे इन्ग्रेडियंट्स वगैरे उपलब्ध असतील तर ते डिटेक्ट करण्यासाठी आपण रेडिओग्राफी या पद्धतीचा वापर करतो. आणि रेडिओग्राफीमध्ये आपण गॅमा रेजचा वापर करतो. हे गॅमा रेज त्या लोखंडाच्या ब्लॉकमधून पास केले जातात आणि त्यानंतर आपल्याला समजतं की त्या ब्लॉकमध्ये ॲक्च्युअली काय प्रॉब्लेम आहे. मेटल रॉड्समधले इंटरनल क्रॅक्स आणि वॉइड्स म्हणजे भेगा आणि चिरा शोधण्यासाठी आपल्याला या पद्धतीचा वापर इंडस्ट्रियल फील्डमध्ये करता येतो. देन सेकंड वन इज अ मेजरमेंट ऑफ थिकनेस, डेन्सिटी अँड लेवल. मेजरमेंट ऑफ थिकनेस, डेन्सिटी अँड लेवल म्हणजे एखाद्या धातूची थिकनेस, त्याची जाडी किती आहे, त्याची घनता किती आहे आणि त्याची लांबी रुंदी किती आहे हे सगळं डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटोप्सचा वापर करू शकतो. तर बघा, इट इज नेसेसरी टू मेंटेन द रिक्वायर्ड थिकनेस इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ॲल्युमिनियम, प्लास्टिक, आयर्न शीट्स. म्हणजे आपण जर समजा मॅन्युफॅक्चर प्लास्टिक, आयर्न किंवा लोखंड किंवा स्टील, ॲल्युमिनियम ह्या ठिकाणी जर ह्या कंपन्यांमध्ये गेलो तर त्यांच्याकडे एक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विशिष्ट प्रकारचेच आपण पट्ट्या किंवा काही विशिष्ट प्रकारचे जाडीचे ब्लॉकच आपण यूज करू शकतो. तर ह्या पदार्थांची जाडी, त्यांची थिकनेस किंवा त्यांची घनता ही डिटेक्ट करण्यासाठी किंवा ती आहे तशीच समांतर ठेवण्यासाठी सुद्धा आपण रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसचा यूज करू शकतो. तर यामध्ये बघा, in the manufacturing process a radioactive substances is placed on one side of the instrument to measure the radiation on the other. The radiation read by the measuring instrument varies with the thickness of the sheet. Material inside packing can also be examined by the same technique. म्हणजे मटेरियल पॅकिंगमध्ये जे मटेरियल आतमध्ये आहे ते व्यवस्थितपणे पॅक झालेलं आहे की नाही हे एक्झामिन करण्यासाठी सुद्धा आपण रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसचा वापर करत असतो. Then third one, use in ceramic articles. Use in ceramic articles म्हणजे काही प्रकारचे जे सिरॅमिक आपले मार्बल्स वगैरे असतात, युटेन्सिल प्लेट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते डेकोरेट करण्यासाठी ल्युमिनस कलर्स डेकोरेट करण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. सो ल्युमिनस कलर्स आर यूज टू डेकोरेट सिरॅमिक आर्टिकल्स. आणि त्यामध्ये ते कलर्समध्ये जे रेज वापरले जातात ते कोणते असतात, रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉप्स. त्यानंतर चौथा यूज आहे ल्युमिनेसेंट पेंट अँड रेडिओ ल्युमिनेन्स म्हणजे अनेक दीप्तिमान रंग तयार करण्यासाठी सुद्धा
आपण रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचा यूज करू शकतो. देन नेक्स्ट फील्ड आहे फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर. इथं लिहिते राईट दिस युजेस. फर्स्ट आपण इंडस्ट्रियल फील्डमध्ये बघितलं. इंडस्ट्रियल फील्डमध्ये कशाप्रकारे आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटोप्स यूज करू शकतो ते आपण बघितलं. त्यानंतर आपण बघणार आहोत फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स कशाप्रकारे वापरतो ते बघा. तो फर्स्ट यूज द जीन्स अँड क्रोमोझोम्स दॅट गिव्ह सीड प्रॉपर्टीज लाईक फास्ट ग्रोथ, हायर प्रोडक्टिव्हिटी. जे जीन्स आहेत, जे बी बियाणं आहेत किंवा जे क्रोमोझोम्स आहेत त्यांची जी सीड प्रॉपर्टी आहे, जी फास्ट ग्रोथ होण्याची, त्या बियाणांची जी लवकरात लवकर वाढ होण्याची, त्यांची प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शन वाढवण्यासाठी आपण ह्या रीतचा वापर करत असतो. म्हणजे आपण इथं लिहू शकतो टू इन्क्रीज ग्रोथ अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ सीड्स. तर बघा टू इन्क्रीज ग्रोथ अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ सीड्स म्हणजेच काय, तर बियाणांच्या अनेक प्रकारच्या नवीन जाती तयार केल्या जातात, संकरित बियाणे तयार केले जाते आणि त्यामध्ये अशा किरणांचा, अशा पदार्थांचा वापर करून त्यांची लवकरात लवकर वाढ होण्याची क्षमता व प्रोडक्शन म्हणजे जास्त उत्पादन देण्याची क्षमता जी आहे ही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सच्या माध्यमातून वाढवली जाते. आणि म्हणूनच ॲग्रिकल्चरमध्ये आपण ते टू इन्क्रीज ग्रोथ अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ सीड्स यासाठी आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटोप्सचा वापर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये करत असतो. त्यानंतर दुसरं आहे इट इज यूज्ड फॉर अ फूड प्रिझर्वेशन. द रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटोप कोबाल्ट 60 इज यूज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन. आता फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय, तर पदार्थ काही काळापर्यंत साठवून ठेवण्याच्या प्रक्रियेला आपण फूड प्रिझर्वेशन असे म्हणतो. प्रिझर्वेशन करणे म्हणजे साठवून ठेवणे. जसे आपण लोणचे, जॅम, जेलीज अशा प्रकारचे जे पदार्थ असतात ते काही काळापर्यंत साठवून ठेवत असतो. तर ते पदार्थ आहेत तसेच काही काळापर्यंत साठवून ठेवण्यासाठी ते खराब होऊ नये म्हणून त्याच्यात कोबाल्ट 60 नावाचा जो रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटोप आहे त्याचा वापर केला जातो. तिसरा यूज आहे ऑनियन्स, पोटॅटोज आर इररॅडिएटेड विथ गॅमा रेज फ्रॉम कोबाल्ट 60 टू प्रिव्हेंट स्प्राउटिंग. Prevent sprouting of potato and onion. कोबाल्ट 60. तर आता बघा आपण बघतो की कांदे किंवा बटाटे काही काळापर्यंत तसेच राहिले तर त्यांना मोड येऊ लागतात आणि ते खराब होऊ लागतात. तर त्यांना मोड येऊ नये, ते लवकर खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर सुद्धा जो रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटोप आहे कोबाल्ट 60 त्या किरणांचा मारा केला जातो जेणेकरून कांदे व बटाट्यांना लवकर मोड येत नाहीत आणि ते खराब होत नाहीत किंवा नासत नाहीत. त्यानंतर चौथा यूज आहे स्ट्रॉन्टियम 90 इज यूज्ड फॉर अ ट्रेझर इन द रिसर्च इन व्हेरियस क्रॉप. म्हणजे रिसर्च ऑन व्हेरियस क्रॉप्स ॲज अ ट्रेझर. रिसर्च फॉर क्रॉप्स. रिसर्च ॲज अ ट्रेझर म्हणजे एक प्रकारचं पिकांवरचं जे संशोधन असतं ते पिकांवरचं संशोधन करण्यासाठी जो घटक लागतो तो घटक म्हणून आपण काय वापरतो तर स्ट्रॉन्टियम 90 हा आयझोटॉप. स्ट्रॉन्टियम 90 हा आयझोटॉप आपण ॲज अ ट्रेझर म्हणून रिसर्च क्रॉप्सवर जे आपण संशोधन करतो, पिकांवर जे संशोधन करतो त्याच्यावर आपण एक ट्रेझर, एक शोधक म्हणून स्ट्रॉन्टियम 90 या रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटोप्सचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉप्स यूज करतो. इंडस्ट्रियल फील्डमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपण आयझोटॉप्स यूज करत असतो. त्यानंतर आपला आहे
मेडिकल सायन्स म्हणजे मेडिकलमध्ये आता आपण तो कोणत्या प्रकारे वापरतो ते बघूयात. इथे लिहिते मी, हे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. राईट डाऊन इन युअर नोटबुक. मेडिकल सायन्स. तर मेडिकल सायन्समध्ये बघा, फर्स्ट पॉलिसायथेमिया. So, the red blood cell count increases in the disease polycythemia. Phosphorus 32 is used in its treatment. तर पॉलिसायथेमिया हा एक आजार आहे. याच्यामध्ये काय होतं, तर ज्या रेड ब्लड सेल्स आहेत, ज्या RBCs आहेत, त्या वाढल्या जातात, इन्क्रीज होतात आणि त्यांच्यावर कंट्रोल करण्याचं जे काम असतं त्याच्यासाठी आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉप यूज करतो. तर याच्यामध्ये आपण कोणता आयझोटॉप यूज करतो, तर तो आहे फॉस्फरस 32. हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, परीक्षेमध्ये विचारले जातात की कोणत्या प्रकारचा रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉप हा कोणत्या आजारावर आपल्याला उपयोगी ठरू शकतो. सो पॉलिसायथेमिया हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये RBC म्हणजे तांबड्या ज्या रक्तपेशी आहेत त्यांचे प्रमाण वाढत राहते. तर ते प्रमाण कंट्रोलमध्ये करण्यासाठी आपण फॉस्फरस 32 हा रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉप वापरत असतो. त्यानंतर दुसरा आहे बोन कॅन्सर. बोन कॅन्सर म्हणजे काय, हाडांचा कॅन्सर होतो, काहींना त्यांची हाडे ठिसूळ व्हायला लागतात. तर अशा प्रकारे हाडांचा कॅन्सर रोखण्यासाठी आपण स्ट्रॉन्टियम 89 90 153 या रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉपचा वापर करत असतो. त्यानंतर तिसरा आहे हायपरथायरॉइडिझम. तर यामध्ये बघा, एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड, वेट लॉस इन स्पाईट ऑफ ॲपेटाईट. ह्याच्यामध्ये काय होतं, जी आपली थायरॉइड ग्लँड आहे, थायरॉइड ज्या ग्रंथी आहेत त्या मोठ्या होऊ लागतात, त्यांची अचानकपणे वाढ होऊ लागते, आपलं जे वजन आहे ते कमी होऊ लागतं, तसेच आपल्याला अनेक प्रकारचे सिम्पटम्स दिसू लागतात. सो ते रोखण्यासाठी किंवा आपल्या थायरॉइड ग्लँड्समध्ये जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्सचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन कंट्रोल करण्यासाठी आपण आयोडीन 123 हे याच्यामध्ये आयझोटॉप यूज करत असतो. आयोडीन 123. तर हे कशासाठी, इट ऑक्यू ड्यू टू ओव्हर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स बाय द थायरॉइड ग्लँड अँड आयोडीन 123 इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरथायरॉइडिझम. म्हणजे या हायपरथायरॉइडिझममध्ये काय होत असतं, तर आपल्या ज्या थायरॉइड ग्लँड्स असतात त्या थायरॉइड ग्लँड्समध्ये जे हार्मोन्स तयार होतात तर त्यांचं जे प्रोडक्शन असतं ते वाढायला लागतो, ओव्हर प्रोडक्ट होत असतात आणि त्या ओव्हर प्रोडक्ट झाल्यामुळे आपल्या थायरॉइड ग्लँडची साईज वाढायला लागते. साईज वाढली की ऑटोमॅटिकली आपलं वजन कमी व्हायला लागतं आणि ही सगळे लक्षणे आणि ह्या आजारावर उपचार म्हणून आपण आयोडीन 123 या रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉपचा वापर करत असतो. त्यानंतर आहे ट्यूमर डिटेक्शन. म्हणजे बघा, अनेक वेळा आपल्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी होत असतात, तर ह्या रक्ताच्या गाठी शोधून काढण्यासाठी, त्या डिटेक्ट करण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉपचा वापर करत असतो. तर त्याच्यामध्ये आपण बोरॉन 10, आयोडीन 131 या आयझोटॉपचा आपण वापर करत असतो. तसेच आपण कोबाल्ट 60 आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रेन ट्यूमर while arsenic 74 are used in the detection of small tumors in the body. म्हणजे बघा, जसं आपण कोबाल्ट 60 हा ब्रेन ट्यूमरसाठी आयझोटॉप वापरत असतो, तसेच आर्सेनिक 74 हा जो आयझोटॉप आहे ते आपण आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी ज्या छोट्या छोट्या रक्ताच्या गाठी किंवा गुठळ्या तयार होतात त्या डिटेक्ट करण्यासाठी, त्या शोधून काढण्यासाठी आपण या आर्सेनिक 74चा वापर करत असतो. तर अशा प्रकारे जे आयझोटॉप्स आहेत ते अनेक फील्डमध्ये किंवा अनेक प्रकारे अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोगी पडत असतं, ते आपण बघितलं आहे याच्यामध्ये. तर त्याबरोबरच त्याचे रेडिओ ॲक्टिव्हचे काही धोकेसुद्धा आहेत, ते धोके पण आता आपण बघूया.
जसे हे आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचे उपयोग बघितले आणि त्याचा अतिवापरामुळे काय धोके निर्माण होतात ते पण आपण याच्यामध्ये बघूयात. हजार्ड्स ऑफ रेडिओॲक्टिव्ह आयझोटॉप्स. त्यामध्ये पहिलं आहे द सेंट्रल नर्वस सिस्टीम इज अफेक्टेड. म्हणजे आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती खराब होऊ लागते. कशामुळे? याच्या अतिवापरामुळे. आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती खराब होऊ लागते. त्यानंतर दुसरं आहे हेरिडिटी डिफेक्ट्स आर जनरेटेड बाय बोंबार्डेड ऑफ रेडिएशन ऑन DNA इन द बॉडी. हेरिडिटरी डिफेक्ट्स म्हणजे जनुकीय काही आपल्याला आजार होण्याची शक्यता असते याच्या अतिवापरामुळे. हेरिडिटरी डिफेक्ट्स म्हणजे अनुवंशिक किंवा जनुकीय आजार होण्याची आपल्याला शक्यता असते. त्यानंतर इट कॉजेस डिसीज लाईक स्किन कॅन्सर. इट कॉजेस स्किन कॅन्सर म्हणजे यांच्या अतिवापरामुळे आपल्याला त्वचेचा कर्करोग तसेच ल्युकेमिया यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर द रेडिओॲक्टिव्ह पोल्युटंट्स क्रिएटेड ड्यू टू एक्सप्लोजन एंटर द बॉडी थ्रू द एअर अँड इट इज डिफिकल्ट टू कंट्रोल देम. म्हणजे हे जे रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस जे हवेमध्ये पसरलेले असतात ते हवेमधून आपल्या शरीरामध्ये जातात आणि शरीरामध्ये त्यांच्यावर कंट्रोल करणं खूप अवघड असतं. त्यानंतर द रेडिओॲक्टिव्ह पेंट ऑन द वॉच कॅन कॉजेस कॅन्सर. जो रेडिओॲक्टिव्ह पेंट आपण यूज करतो तो सुद्धा कॅन्सर, त्यामुळे सुद्धा आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यानंतर पुढचा आहे द रेडिओॲक्टिव्ह आयझोटॉप स्ट्रॉन्टियम 90 कॅन एंटर द बॉडी थ्रू द प्लांट्स, फ्रूट, फ्लॉवर, सिरियल्स, मिल्स, कॉज डिसीज लाईक बोन कॅन्सर, ल्युकेमिया. आणि जसा आपण याचा वापर बोन कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा करत असतो, परंतु जो स्ट्रॉन्टियम 90 हा जो आयझोटॉप आहे तो आपल्याला फळांमधून फळभाज्यांमधून अनेक प्रकारे आपल्या शरीरामध्ये जात राहतो आणि त्याचे प्रमाण जर शरीरातले वाढले तर त्याच्यामुळे आपल्याला बोन कॅन्सर म्हणजे आपल्या हाडांचा कर्करोग होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपली हाडे ठिसूळ होत राहतात.